परते व्रतसार कारे न परते व्रतसार काय तुझा जीवन तो एका दिवशी काय तुझा जीवन तो एका दिवशी मरणाचे बीते जगे काय तुझा जीवन जातो एका दिवशी मरणाचे बीते जगे
आता नाही दुसरे सुंदर ते ध्यान बुधे देवनी केवरी देवनिया ध्यान कया गाज आवडे निरंतर ध्यान कुंडल गणपती भक्ति कौतुमणि विराजिता आवडी माझे हे आईना सुख आवडीने आवडे निरंतर मुक्तिचार साधे पुण्याची फलना वेदशास्त्र उभारी वारंगे चरणा पांडवाग पुण्याची गणना मोनप अठराई पुराण हरिशिगाने माया व्यर्थ कथा काटे मारे माया कुकुर कमान गाली परला घन उदात हरि पुण्याची गणना मोनप सार विचार हरि विना मना Hare
Wow.
माऊली तुकाराम सत्यगुरु राये गोपालकिनी हरि नाई घडली सेवा गाये मस्तकी तो दान केलेला पडिला विसर कोकणा म्हणूनिया काय खोरा झाली सांगितले कोण माळ
घरी जाते का काकाजी अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरिना दिनो माया बोलिया बाबर कुमादेवी वरु तलाठी देवी बाबर कुमादेवी वरु तलाठी देवी बापर कुमारी वरु विठ्ठलाची देवी बापर कुमारी वरु विठ्ठलाची देवी बाबर कुमादेवी वरु विठ्ठलाची देवी बाबर कुमादेवी विठ्ठलाची देवी
हॅलो सिंधुबाई पिंपळसंडे ही हरवलेली आहे. कोणाला दिसतील तर तुरांकरच्या घरी पोहोचून द्यावे. मग आणि मी नाही आलो घरी ज्योती तुरांकर. बसवण्याची काकाजी म्हणून हां हो बाबर महादेव विठ्ठलाची देवी आपुले नवसारी करुणिया गेला फुले संसारी करुणी घेणा
देव माझी सांगा का तुला हरी माया वेगळा नका बंद मग हरी उल्लेख तुम्ही शिवा काय आरती करतो झालं काय यायचं आहे का नाही पण आता ते टाकून अजून टाकून गेले बिचारे. एक त्याने एका
नाही गेली ना ती नाही करत वाटतं. आमचीच ग्रुप नाही गेले त्याला काय सांगणार तुमची तर वय झाली तुम्ही 70 वर्ष असेल ना आता आम्ही 56-57 राहून आमची ग्रुप नाही गेलो मी जीवनात आज पहिल्यांदा नाचलो जीवनात पहिल्यांदा आता कधीच नाही नाचलो सायकल चालवून 40-45 वर्षांची भद्रावती ते सास्ते मी सायकल नाही हो लागलो त्याच्यामध्ये 6 महिने भद्रावती शास्त्री म्हणलं तर जवळपास 50 किलोमीटर पकडा ना शनिवारी यायचं भद्रावती शास्त्री म्हणतात नाही 50 हो तर 50 हजार ना? 25-26 चंद्रपूर 25 नाही 25 पकडून 50 झाले तरी बरोबर आहे 2.5-3 घंट्यामध्ये किंवा 3.5 घंट्यामध्ये शास्त्री कव्हर केलीच पाहिजे भद्रावती तिकडं टाइम लागे हां चंद्रपूरून भद्रावती झाले तर तेथून आले अर्धा तास बल्लाडशा अर्ध्या तासात ठरला टाईम नमस्कार देवा नमस्कार तर मी काय म्हणलो माझ्याकडून मी 10 पहिला तुरीची डाळ देणार आहे. हा ठीक आहे काय चालेल ना उद्याला उद्याला आणा परवाला आणा हां चालते म्हणजे 28ला आणले तरी चालते 28 सकाळी आणून दिली तरी चालेल. चालते ना म्हणजे सकाळी पाहिजे 28 हां हां नाही म्हणजे काला दुपारून हां हां तसं सगळं समजा आता उद्या आणले हां तर आम्ही त्याचा बोर्ड लावला अच्छा त्याच्या नावाची एंट्री होईल अच्छा अच्छा एंट्री नसेल पाहिजे तर मग 28ला आणा. तसं काही नाही नाही माझं सांगायचं काम आहे. एंट्री ते तेवढं मोठं काही नाही आपल्याला दानच करणं आहे मंदिराला दान तुम्ही 28ला आणा. हां नाव नाही झालं पाहिजे 28ला आणा. 28ला ठीक आहे आहे का नाही हां अरे कोणालाही वाटतं आपण दिलं तर आपलं नाव थोडंसं नाही माहीत नाही झालं पाहिजे नाही नाही, नाही. 90% ते नावासाठी नाही करायचं आपण 90% लोकांची भावना ती नाही 11 10 करा नाही 11 करा हां हां ठीक म्हणजे या आहे आपण दान दिलं माहित नाही तर झालं. माहीत झालं किंवा नाही झालं आपल्याला दिल्यानंतर आपल्याला त्याचं काय करायचं आहे? समाधान आपल्याला पाहिजे मी दिलं बाया का मी 1 रुपया दिला 100 रुपये दिले म्हणून तिथं आवन करण्यामध्ये काही अर्थ आहे आम्ही आता ते 150 रुपये दिले तिथं आवन केलं तर माझं नाव मोठं होते का तसं काहीच नाही आता कोणाची भावना राहते मी 500 रुपये दिलं तर माझं नाव पाहून नाही आलं का दान दिल्यानंतर काय आता शेगावचे जे चालू आहे ना महाप्रसाद XYZ ट्रकाच्या खाली होते गोडाऊन कधीच खाली होत नाही इथलं वेगळं आहे लोकांची भावना राहते मग आता एक दोघांसाठी सगळं ते करावं लागतं एकच दाम नाव दिलं किंवा हे बघ, माझं एक मत हर साल नया बुक बना मतलब पैसा कौन देगा कि पब्लिक के पैसे से बना है जब तक पूरा खत्म नहीं होगा हमारा चालू रहेगा हाँ ये बात भी बराबर एक जण आला भाऊ म्हणे मी 1000 रुपये दिले होते मी पावती दाखव इथं होते 200 रुपये मला मॅच करून दे मला पावती आमचे जुगाड तेच आहे हा एक स्टॅम्प येत आहे दुसरा स्टॅम्प बिलकुल जागा सोडून आपला तिथे दिला साईबाबा इकडे आला हा साईबाबा मला दिला चॅलेंज करतो मी एक पावती मिस करून देऊ जे डुप्लिकेट पावतीला आमच्याकडे खरा नाही नाही पाहिजे ना जेवण केली नाही पत्ता खाला. पच्चात खाल्ली बरं चालतो हो त्याला अशीच वेळ देत चला आणि आनंद घेत चला मी शोभा वाढवा नाही म्हणणार कारण काय तुमचा कार्यक्रम घुमण्यापेक्षा नाही का हा. रोज घुमते नाही का त्यापेक्षा बसणं छान नाही का ठीक आहे मिळू नंतर हा. हा हा हे पप्पा आहे हे काकाजी आहे सर्व आहे हा, हा किती हक्काची तू पाणी पिते का रे हा? तू पाणी पिते का अहो, पाणीसाठी मंगांपासून नाही रे तो पाणी पिते तो का? पाणी म्हणते तो पाणी पिते का तू कोणता पाणी तो वाला मी काकाजी पण तिथे तो पाणी नाही माहित पी नाही का याच्यात अरे पाणी पिते का मला एवढं सांग हा? पाणी काकाजी पिते का? मी पाणी- बाय घेतो 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 मी घेतो. का घेते ना हा, घेतो घेतो मला तेच विचारा खोटं नाही बोलत कारण मी रामपूरमध्ये राहतो नाही नाही अजून नाही नाही कोणत्याच काकाजी पोराला मी हे घेतो नाही घेतो म्हटलं घेतो बारीक नजर ठेवतो बिलकुल
पण मला माहित आहे कोण पेते कोण नाही पेते. नाही घेतो एक आग्रा जिल्ह्यात माझा पोरगा काकाजी ते बाय चान्स पेंडाल मध्ये आल्यावर घ्यायची नाही. नाही इकडे नाही घेतली मी ना. कुठंच घेऊ नको 8 दिवस. अच्छा. आता 4च दिवस राहिले ना. तू येतं हे सेवा देत आहे काही अर्थ नाही बेटा त्या सेवेचा. नाही इकडे पूर्ण मी सांभाळलं. मी सांगत का तू इकडे जेवढी सेवा केली तुझी व्यर्थ आहे. अच्छा काय कामाची नाही. कारण तू नशा करू ना व्यर्थ आहे तुझी सेवा. नाही तेव्हा नव्हतो ना मी. पण तुझ्या शरीरामध्ये आहे ना. आता 3 दिवस राहिले अच्छा घेऊ नको माझी विनंती आहे. हो कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. त्याचे फळ तुला भेटले पाहिजे. भेटलीच नाही ना जी कुठं गेली का? हा मावशी आरी पाटाला आली होती आमची मावशी घरी नाही आली. मावशी हो किती वय आहे? 70-65 वर्षाची आहे, साडी लावून राहिली. म्हणजे तरी घरी बसून असेल ती. पुढे कुठं जाणार आहे तू? आपण घरी बसून ते नवीन आहे. नवीन सोबत निघून गेली असेल संध्याकाळचं बरोबर दिसत नाही. हो हो का नाही मिळवत. नवीन अलाउन्स करा ना. उद्या दाद नाही. उद्या भेटू ना आपण. हो आता मी घरी जातो. उद्या येतो अजून. उद्या येतो अजून. इथंच तू येते ना. हा तू इथंच तू येते ना उद्या. काऊन नाही तू उद्या. हा ठीक आहे उद्या ये तू. उद्या आपण भेटू. सकाळी आता आहे ना. सकाळी कुठं जात आहे. अच्छा काय पायावर उद्या अगर तू राहत येतो आपण भेटू नाही तर काय नाही. पायावर यायचं बरं. तू नाही येत उद्या. हो ठीक आहे ठीक आहे आपण परवा भेटू नंतर. बाय. याला सप्लाय करून दिलाय. हो दादा सप्लाय करून दिलाय. अरे हॅपी तर करा. मग लावलं कोण? बाय हा बेटा ठीक आहे. हा बेटा बोल. ठीक आहे म्हणे ना. हा ठीक आहे. 2-2:15 वाजता 2:30 वाजेपर्यंत. मग सांगतो ना त्याला मी का आणायचं. हो हो कोण चालू आहे बर. तुम्ही नाव का म्हणलंय? नाव सिंधुबाई पिंपळ शेंडे ज्योती तुरंतकर ताईची मावशी म्हणा. हॅलो काय भेटली ना. मंडपातच हवा आम्ही बसून येतो. मंडपातच अलाउन्स करतो म्हणलं. गावात झालो कन्फ्युज पुन्हा. सिंधुबाई पिंपळ शेंडे तुराणकर ज्योती तुराणकरची मावशी. कोणी ओळखते का त्यांना? कोणीच नाही ओळखत. आमच्या घरापासून बाया होत्या ना त्याच्यासोबत याची ना ती कोणाकडे चालली गेली. वय किती आहे? 70. 75. फक्त घरापासून ओळखते बाकीचे कोण ओळखते. थांबा काकू तुम्ही येतो शांतने बसा. सूचना आहे. एक वृद्ध महिला आहे सिंधुबाई पिंपळ शेंडे. त्या ज्योती तुराणकरताईच्या मावशी आहेत. त्या साई मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या पण अचानक त्या कुठेतरी निघून गेल्या. त्यांना बरोबर रात्रीचे दिसत नाही आहे. तरी ज्यांना कोणाला सिंधुबाई पिंपळ शेंडे आवडतील त्यांनी कृपया ज्योती तुराणकरताईकडे संपर्क साधावा किंवा त्यांच्या घरी आणून द्यावे. नाही तर साई मंदिर आणून देऊ म्हणा. साई मंदिरामध्येच देऊन द्या म्हणा. किंवा मग साई मंदिरामध्ये आणले तरी चालेल. सिंधुबाई पिंपळ शेंडे जवळपास त्यांचं 75 आहे. त्यांना रात्रीच्या बरोबर दिसत नाही आणि नवीन आहे. साडी लावून आहे म्हणा. ओळखत नाही. साडी का साडी लावून आहे. आजीबाई कोणाला आढळेल किंवा दिसेल तर त्यांनी साई मंदिरामध्ये आणून दिलं तरी चालेल. एवढी मदत आपण हो साडी लावून आहे म्हणा. म्हणून नाही साडी
इकडे पाहता कोणीच नाही दिसत आहे ना फोटो दिसतेस कोणाला नाही कोणाला तरी दिसतेस आजी म्हणले का नाही 70-75 म्हणलं तर साडी लावलाय ती बाई हो साडी लावलाय पहिल्यापासूनच लावतात नवीन बाई दिसले तरी कोणी ओळखते तुला. ठीक आहे ते चप्पल आहे म्हणतात त्याची चप्पल इथंच आहे चप्पल येत आहे हा बायाकडे प्रसाद घ्यायला लागलाय ते ते काय प्रसाद तुमच्या घराकडे गेली ते तिला घर काय भेटलं नाही हे गल्ली भरून हे तर आहे ते कुठं तरी कन्फ्युज मध्ये एकदम कन्फ्युज आहे किंवा कोणाच्या तरी घरी बसून बसून हे सांगते बरोबर सांगते आता हे इकडे पुरा अजून सांगता येते ना पूर्ण. सांगतेच ना चांगली असती तर आतापर्यंत आली नसती का आजी अरे आता प्रोग्राम खतम झाला जी नाही ते मग हे आरती झाली नाही का प्रसाद घेतला ना तेव्हाच गायब झाली हा, आम्ही प्रसाद घेतला, दोन चप्पल वेळा नाही घातली झालाय. ना. हो, एक तास झाला ना एक तास झाला आम्ही आहे ना नाही भेटली तर बाहेर गेलो ते तर थांबा पाहिलं थांबा होते. तुम्ही टेन्शन घेऊ असं नका द्यावं. ते येते. येता नाही दिसल्या तर येते पुन्हा येते अंदर आलो. हे माझा पुन्हा विसरली अंदर येऊन म्हणलं एका कोणातरी दिवशी घरापासून आई कोणाच्या घरी रामपुरात गेली असेल तर ठीक आहे चप्पल तिची येतच आहे ना कोणी आजी येणार हो नाही. जे ते चप्पल काय तर आजी तुझी चाल तुला घेऊन चालतो म्हणून म्हणलं तर सोन्याची गडसोडी घालून आहे होय, माझ्या तेवढा कोण घेऊन जाते जे नाही चप्पल आहे ना सोन्याचा घर सगळं रामपुरात असेल तर भेटते जेव्हा नसते तर काय तरी तिला उठून न्या. नाही 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 का म्हणतात सोन्यासाठी कोणी नाही नाही घेऊन नाही जाते माहिती आहे का कोण बदमाश लोक हे येत नाही का बोबडे गेली कान कापून बिऱ्या ओढून नेल्या नाही सोन्याचे कानातले आहे ना सोन्याचे नाही नाही आहे. नाही, नाही, कोण नागपूरमध्ये नेते अजून तशी घटना नाही घडली. रामपूर मधून भावरा बोबडे घेऊन नाही झाली का हा? ते घरची चोरी वेगळी आहे. नाही येत नाही नाही पण चप्पल गिप्पल नाही घातली ना, ते घराकडे निघली असती ना